20 से भी ज्यादा एमिनिटीज के साथ 1, 2 एंड 3 BHK अवेलेबल है। शहर के बीचों बीच बन रही DZ सिटी में बुकिंग चालू है और DZ सिटी का काम भी तेजी से चालू है। ग्राउंड+2 कमर्शियल और मुमरा के सेंटर पॉइंट के साथ DZ सिटी आपके लिए एक बेहतरीन ऑप्शन बनता है। ज्यादा जानकारी के लिए दिए गए नंबरों पर कॉल करें या उनकी सेल्स ऑफिस विजिट करें। बुल्ढाना में मुस्लिम ऑटो चालक को पुलिस थाने में चक्की के पट्टे से मारने वाला पुलिसिया आखिरकार हुआ निलंबित। वीडियो हुआ था वायरल। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। गत 1 मार्च को बुल्ढाना के संग्रामपुर में तामगांव है। यहां तामगांव पुलिस स्टेशन के हद में 1 मार्च को 2 लोगों में विवाद हुआ। एक ऑटो रिक्शा चालक मुस्लिम मतीन जिसका नाम है और दूसरा पैसेंजर, दोनों के बीच किराया न लेने को यानी पैसेंजर को न लेने को लेकर कुछ विवाद हुआ था और यात्री युवक ने इसकी शिकायत पुलिस से की, जिस पर पुलिस जमादार है नंद किशोर तिवारी, उन्होंने मतीन को पुलिस थाने ले गए प्रतिबंधक कार्रवाई करने के लिए। प्रिवेंटिव एक्शन लेने के लिए मतीन को पुलिस स्टेशन ले जाया गया। लेकिन वहां ले जाने के बाद नंद किशोर तिवारी ने पुलिस स्टेशन में अक्सर जो चक्की का पट्टा होता है जो अपराधियों को मारने पीटने के लिए पुलिस द्वारा इस्तेमाल किया जाता है, उस पट्टे से मतीन की पिटाई की गई। किसी ने इसका वीडियो बनाया, सोशल मीडिया पर वायरल हुआ, जिसके चलते नेटिजन्स जो है काफी भड़क उठे। सोशल मीडिया पर लोगों ने इस पुलिसिया पर कार्रवाई की मांग की, जिसके चलते अब इस पुलिस जमादार नंद किशोर तिवारी को निलंबित कर दिया गया है। इस संबंध में साम टीवी के सौजन्य से मतीन ने क्या जानकारी दी है, जो ऑटो चालक है और जो पुलिसिया बर्बरता का शिकार हुए हैं, वो भी हम बता रहे हैं। आज रोजी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल चालू आहे सध्या वेगवेगळ्या ठिकाणी, त्या ठिकाणी सोशल मीडियावरती। तर त्या अनुषंगाने आम्हाला आज रोजी ती एक व्हिडिओ प्राप्त झाल्यानंतर आम्ही तिची चौकशी केल्यावर आम्हाला असं कळालं की त्या ठिकाणी हवालदार तिवारी जे पातुर्डी आउटपोस्टला काम करतात, तर त्यांनी परवाच्या दिवशी त्यांच्याकडे एक NC दाखल झालेली होती पातुर्डीला। तर त्याच्यामधले जे अर्जदार आणि गैरहजर यांना त्या ठिकाणी काल पोलीस स्टेशनला बोलवले होते त्या ठिकाणी। तर त्या ठिकाणी जे गैरहजर होते याच्यातले त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी त्यांनी काल तात्काळ या ठिकाणी बोलवले होते। बोलवल्यानंतर आज आम्हाला सकाळी ज्यावेळेस ती व्हिडिओ क्लिप ज्यावर व्हायरल झाली ती आमच्यापर्यंत पोहोच झाल्यानंतर आम्हाला कळालं का त्यांनी प्रतिबंधक कारवाई करायच्या त्या दरम्यान त्यांनी याच्यातले जे गैरहजर आहे यांना मारहाण केल्याचे आम्हाला त्या व्हिडिओ क्लिपद्वारे आम्हाला कळालं त्या ठिकाणी। तर आम्ही त्या दृष्टीने तात्काळ आम्ही त्यांचा वरिष्ठांना अहवाल सादर केलेला आहे आणि जे गैरहजर यांना जी मारहाण करण्यात आली होती तर त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत। पोलीस अधीक्षकांनी या हेड कॉन्स्टेबलला निलंबित केल्याची माहिती मिळाली। वरिष्ठ त्या लेवलला ते कारवाई करणं अपेक्षित आहे त्यांची त्या ठिकाणी। तरी पण अजून आमच्याकडं त्या हिशोबाने अजून काही मेसेज वगैरे तोपर्यंत अद्याप पोच झालेला नाही, परंतु आपल्या मार्फतीने आम्हाला ती गोष्ट कळते की त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली। तर मग त्या अनुषंगाने माझा नंबर लागेल होता। 7 महिला आले। 7 महिला आल्यावर त्याने मला विचारला की दादा तुम्ही शेगाव चालले काय? मी म्हटलं नाही मावशी, मी शेगावला चाललो, मी फाट्याला जातो। तर ठीक आहे म्हणे, आम्ही फाट्याला घेतो। मी त्याला बसवल्यावर शेखर नुतनारायण तिकून आले। शेखर नुतनारायणनं म्हटलं गाडी थांबव। मी सर गाडी थांबवली। गाडी थांबवल्यावर शेखर नुतनारायणनं मला
शिवीगाळ केली आणि कॉलर धरून गाडीतून खाली वळला. गाडीतून खाली वळल्यावर आमचे जसं तसं हातापाई झाली तटी. मग ते रिपोर्ट द्यायला तामगाव पोलीस स्टेशनमध्ये गेले. तामगाव पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर रिपोर्ट त्यानं देऊन दिला. मग मला माहीत पडलं, मी तामगाव पोलीस स्टेशनमध्ये गेलो. मी नाही त्याचा रिपोर्ट देऊन दिला. मग रिपोर्ट दिल्यावर मला साहेबांना म्हटलं, तुम्ही काल 11 वाजता हजर राहा साहेबासमोर. मी म्हटलं ठीक आहे सर, सकाळी 11 वाजता मी येतो. 11 वाजता तामगाव पोलीस स्टेशनमध्ये मी गेलो. तामगाव पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर 11:30 वाजता तिवारी साहेब आले. तिवारी साहेबांना शेखर नुपनारायणला फोन लावला. शेखर नुपनारायण 12 वाजतासाठी आले. आल्यावर तिवारी साहेब शेखर नुपनारायण बडे साहेबाचे कॅबिनमध्ये गेले. त्याचा तरी बोलणं काही झाला. मग तरी बोलणं झाल्यावर मला मागून त्यानं बोलवला. म्हणजे ठाणेदार सुद्धा तिथे उपस्थित होते पोलीस स्टेशनमध्ये, त्यांच्याशी चर्चा झाली तुमची सगळ्यांची? जी सर. काय तर त्याचं पहिले बोलणं झालं. मग त्याच्या बाद मला बोलवलं. मी तरी साहेबाजवळ गेलो. तर साहेबांना मला म्हटलं की तू गावातला दादा झाला काय, तो व्हिडिओ व्हायरल झाला तरी तू गावात मारपीट करून राहिला. मी म्हटलं साहेब, मी काही दादा नाही गावातला. मी म्हटलं मी BJPचा कार्यकर्ता, माझ्या घरावर जसं पोस्टर लावतो हे करतो. हो म्हणे, तू BJPचा कार्यकर्ता आहे, तू गावातला दादा झाला म्हणे, तू गावात हे करून राहिला. मग मला तिवारी साहेबांना तठून बाजूच्या रूममध्ये नेलं. तरी नेल्यावर त्यानं मला बाजीरावना तल पायावर तल हातावर मारली. त्याला हातावर आणि पायावर उभे राहून पायावर मारलं. कान दोन्ही गालावर थापला मारले. एका कानावरून कमी ऐकू येऊन झालं मला. पण तुम्ही BJPचे कार्यकर्ते म्हणून तिवारी या कॉन्स्टेबलनं तुम्हाला मारहाण केल्याचं म्हणायचं? हो सर. तुमचा नेता कोण आहे BJPचा? लोकेश भाऊ राठी. त्यांच्या कानावर ती गोष्ट टाकली का तुम्ही? नाही सर. मग आता तुमची काय मागणी आहे त्या संदर्भात? तिवारी साहेबाला नोकरीहून काढा. तिवारी साहेबांना तर आता निलंबित केलं आहे, पण नेमकी आता तुम्ही कोणती तक्रार केली पुढे? आम्ही रिपोर्ट दिलेला आहे तामगाव पोलीस स्टेशनमध्ये. त्याला निलंबित केलं. आमची मान्य हे आहे की नोकरीहून त्याला काढून टाका. तिथेच त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला मारहाण झाली त्यावेळेस ठाणेदार सुद्धा उपस्थित होते? ठाणेदार त्याची कॅबिनमध्ये होते. येईना बाजूच्या रूममध्ये नेऊन मला विचार काढला.